संस्कृतवाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो, आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत प्रस्थानत्रयी याविषयी. आता तुम्ही म्हणाल, हे काय नवीन? पण श्रोते हो, प्रस्थानत्रयी हा शब्द जरी तुम्हाला नवीन वाटला तरी यामध्ये अंतर्भूत असणारा विषय हा मात्र अगदी आपल्या जिव्हाळ्याचा आहे, आपल्या ओळखीचा आहे. काय आहे हे प्रस्थानत्रयी, त्याचं महत्त्व काय, याविषयी जाणून घेऊया डॉक्टर सौ सुजाता कानिटकर यांचे विचार. वाचक स्वर वेदवती गोखले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जीवाची धडपड सुखासाठी चाललेली असते. हे मिळालं तर सुख वाटेल, ते केलं तर सुख होईल, इकडे गेलो तर छान वाटेल, हा पदार्थ खाण्याइतकं सुख कशातच नाही. दिवस रात्र सुखासाठी धडपड, सुखाची तळमळ असते. श्रोते हो, मनुष्य मात्र तर असोच, पण अगदी किडामुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राणी, सर्व जीव सुखप्राप्तीच्या प्रयत्नात असतात. खूप प्रयत्न करून सुख मिळालं, मनात प्रश्न निर्माण होतो की ते कायम तर टिकेल ना, त्याचं प्रमाण तर कमी नाही होणार. ही एक अनामिक भीती असते. त्यामुळं आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक सुखाला दुःखाची किनार आहे. एका गाण्यातील ओळी आठवतात. न कळता असे ऊन मागून येते, न कळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते. श्रोते हो, आवडणारा विषय खूप जास्त मिळाला, सतत मिळाला की एक वेळ अशी येते की तो नकोसा वाटायला लागतो. आपल्या जीवनातील त्याचं महत्त्व कमी होतं. सुख देणारा तोच विषय दुःखाचं कारण होतो. जीवन छान सुरळीत मजेत चाललंय, असं असतानाही मनात कुठंतरी जवळच्या प्रिय व्यक्तींच्या अथवा अगदी स्वतःच्या मृत्यूचीही भीती कळत न कळत रेंगाळत असतेच. थोडक्यात काय तर प्रत्येक जीव अहोरात्र सुखाच्या मागं धावतोय. पण नक्की सुख म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, त्याची प्राप्ती कशी होते, ते कुठं मिळतं, या सुखाच्या मूलभूत गोष्टींपासून आपण मात्र लांबच असतो. हे सुख शेवटी मृगजळासारखं फसवं, क्षणिक असतं, कशावर तरी अवलंबून असणारं, अर्थात परावलंबी असतं. करुणाष्टकांमध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन कळेना हित ते या कळेना, परम कठीण देही देहबुद्धी गळेना. मनुष्याला शाश्वत, नित्य आणि स्वावलंबी सुख हवंय. अशा सुखालाच आनंद म्हणतात आणि ते आपलं खरं स्वरूप आहे. घरात हरवलेली सुई, आत अंधार आहे, त्यापेक्षा बाहेर उजेडात सापडेल म्हणून आपण घराबाहेर शोधावी, तसं आपलं झालंय. आपल्यातच असलेला आनंद आपण बाह्य विषयांमध्ये, जगामध्ये शोधतोय. हा आनंद अनुभवायचा असेल तर आनंद स्वरूप तत्वाला जाणणं आवश्यक आहे. पण त्यासाठी आधी ही खात्री पटावी लागते की असं आनंद स्वरूप काहीतरी तत्व आहे. आपण जेव्हा संतांकडे, त्यांच्या चरित्राकडे बघतो तेव्हा आपल्याला खात्री पटते की त्यांनी असं काहीतरी प्राप्त केलं आहे जे सर्वसामान्यांना शक्य नाही. म्हणून आपण संतांना सच्चिदानंद स्वरूप म्हणतो. त्यांच्याकडं लौकिक शिक्षण फारसं नसेल, व्यवहारात मान्य अशी सत्ता, प्रतिष्ठा, नावलौकिक नसेल, जग ज्याला सुख समजतं अशी धनसंपत्ती फारशी नसेल, पण त्यांच्याकडं असं काहीतरी आहे जे या जगात इतर कोणाकडंही नाही. अत्यंत श्रीमंत, विद्वान, प्रतिष्ठित लोकही ज्यामुळं त्यांच्या चरणांशी बसतात, ते देहरूपानं नसले तरी त्यांच्या जन्मस्थळी, कार्यस्थळी जाऊन आजही नमस्कार करतात. यावरून लक्षात येतं की या सर्व संतांनी त्या आनंदाचा अनुभव घेतलाय. नवे नवे ते आनंद स्वरूपच आहेत. यावरून आपल्याही लक्षात येईल की हा शाश्वत आनंद पैसा, प्रतिष्ठा, सुखोपभोग या बाह्य गोष्टींवर, विषयांवर अवलंबून नाही, तर या तत्वाचा अनुभव तो येण्यावर अवलंबून आहे.
एकदा का असा आनंद स्वरूप तत्व आहे याचा निश्चय झाला की त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न सुरू होतात. हळूहळू जगातील विषयांविषयी असलेली ओढ, आसक्ती, महत्त्वबुद्धी कमी होते. सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ अशी वृत्ती निर्माण होते. जगाविषयी वैराग्य निर्माण झालं आणि या तत्वाला जाणण्याची इच्छा, जिज्ञासा निर्माण झाली, तरी त्याला जाणायचं कसं? प्रायः आपल्याला कोणतीही गोष्ट जाणायची असेल तर आपण 5 ज्ञानेंद्रियांपैकी कोणत्या तरी एका ज्ञानेंद्रियानं ती गोष्ट जाणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं रूप समजून घ्यायचं असेल तर आपण डोळ्यांनी पाहतो, किंवा काही ऐकायचं असेल, श्रवण करायचं असेल तर त्यासाठी आपण कानाने ऐकतो. पण ते आनंद स्वरूप तत्व या ज्ञानेंद्रियांनी जाणता येत नाही. आधुनिक विज्ञानानंही हे तत्व जाणता येत नाही. उलट आधुनिक विज्ञानानं उपभोगाची साधनच विकसित केल्यामुळं मनुष्य अधिक भौतिकवादी झालाय आणि या तत्वापासून अधिकच लांब गेला. मग या आनंद स्वरूपाला जाणायचं कसं? या अनित्य, अशाश्वत, क्षणभंगूर दुःखरूप जीवनापासून त्या नित्य, शाश्वत, आनंदरूप तत्वापर्यंतचा प्रवास करायचा कसा? त्यासाठी शास्त्रानं 3 टप्पे सांगितले आहेत. यालाच प्रस्थानत्रयी असं म्हणतात. प्रस्थान ठेवणं म्हणजे जाण्याला निघणं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंतच्या प्रवासाला प्रस्थान असं म्हणतात. अशाश्वताकडून शाश्वताच्या, दुःखाकडून आनंदाच्या, अनित्याकडून नित्याच्या, परतंत्रतेकडून स्वतंत्रतेच्या या प्रवासाचंच नाव आहे प्रस्थान. या प्रस्थानासाठी आपल्याला 3 ग्रंथ मार्गदर्शक ठरतात. श्रोतेहो, तहान लाडू, भूक लाडू यामुळं जसा प्रवास सुखकर होतो ना, त्याप्रमाणे या 3 ग्रंथांमुळं शाश्वत आनंद प्राप्तीचा हा प्रवास, हे प्रस्थान सुकर होतं. म्हणून मनुष्यानं क्षणभंगूर अर्थात क्षणिक सुख देणाऱ्या विषयांच्या मागं न लागता प्रयत्नपूर्वक आणि निष्ठेनं या प्रस्थानत्रयीचा अभ्यास करावा. स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता याला वैदिक प्रस्थानत्रयी असं म्हणतात. उपनिषद अतींद्रिय विषये श्रुतिरेव प्रमाणम, म्हणजे ज्ञानेंद्रियांनी न समजणाऱ्या गोष्टींचं ज्ञान होण्यासाठी श्रुती हेच प्रमाण आहे. श्रुती म्हणजे वेद. या वेदांचं सार सांगणारा, त्यातील ज्ञानकांडाचा भाग, तत्वज्ञान सांगणारा भाग म्हणजे उपनिषद. उप अधिक नि अधिक सद या धातूपासून उपनिषद हा शब्द बनला आहे. सद या धातूचे अर्थ म्हणजे गती, अवसाद आणि विशरण असे आहेत. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निःशेष, पूर्णपणे, आणि सद म्हणजे गती. ज्याच्याजवळ पूर्णपणानं अर्थात काहीही शेष न ठेवता अज्ञानातून ज्ञानाकडं गती होते, अशाश्वताकडून शाश्वताकडं, दुःखातून आनंदाकडं गती होते, त्याला उपनिषद असं म्हणतात. सद धातूचा दुसरा अर्थ आहे अवसाद. अवसाद म्हणजे शिथिलीकरण. मी देह आहे, जीव आहे ही जाणीव आपल्या बुद्धीत आहे, ती शिथिल करतात ती उपनिषद. सत धातूचा विशरण असाही अर्थ केला जातो. विशरण म्हणजे नाश होणं. ज्याच्या सहाय्यानं जन्ममृत्यूच्या चक्राचा पूर्णपणे नाश होतो त्याला उपनिषद असं म्हणतात. अशी अनेक उपनिषद आहेत. त्यापैकी 10 उपनिषद अत्यंत महत्त्वाची आहेत, ज्याच्यावर भगवान आदि शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं आहे. या उपनिषदांचं सतत श्रवण करावं, म्हणजेच त्यातील ज्ञान ऐकावं, जाणून घ्यावं, म्हणजे लक्षाप्रती आपलं प्रस्थान सुरू होतं. प्रस्थानत्रयीतील दुसरा भाग आहे ब्रह्मसूत्रांचा. उपनिषदांचा अभ्यास करताना अनेक शंका येतात. काही वेळा उपनिषद परस्पर विरोधी विचार सांगतात असंही आपल्याला वाटतं. हा गुंता सोडवून उपनिषदातील सिद्धांत स्पष्ट होण्यासाठी मदत करतात ती ब्रह्मसूत्र. महर्षी वेदव्यासांनी 555 ब्रह्मसूत्र लिहिली. आपल्यासारख्या सामान्यांच्या बुद्धीला ते गहन गंभीर सिद्धांत सूत्र समजावीत उमजावीत म्हणून आदि शंकराचार्यांनी त्यावर भाष्य लिहिलं. त्या ब्रह्मसूत्रांचं निरंतर मनन केल्यानं शाश्वत आनंदाच्या दिशेनं ठेवलेल्या प्रस्थानात आपण पुढं वाटचाल करतो. प्रस्थानत्रयीतील तिसरा भाग आहे तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता. उपनिषदातील सिद्धांत ब्रह्मसूत्राच्या मननानं अर्थात त्याच्या चिंतनानं
त्याचा आठव केल्यानं आपल्या हृदयावर ठसले जातात. ते दृढ झाले की वारंवार तेच आठवत राहिले पाहिजेत. त्यासाठी वृत्तीचा विषय केवळ ते तत्वच असलं पाहिजे. तत्वाकार वृत्ती झाली पाहिजे, म्हणजे या तत्वाशी आपली वृत्ती समरस झाली पाहिजे. यालाच निदिध्यासन असं म्हणतात. अर्थात निदिध्यासन म्हणजे सतत त्याच गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि यासाठीचा ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याचा मोह आणि शोक घालवण्यासाठी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर सांगितलेली गीता आपल्या सर्वांनाच अतिशय जवळची वाटते. आपल्यालाही जीवनात मोह आणि शोक होतच असतो. भगवंताच्या उपदेशाच्या निदिध्यासनानं अर्थात सतत त्याच गोष्टीचा विचार केल्यानं आपली या सुखदुःखातून कायमची सुटका होते. श्रोते हो, संपूर्ण गीतेच्या 700 श्लोकांचा विचार करता त्यातील 3 श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतात. त्यापैकी पहिला श्लोक म्हणजे 2ऱ्या अध्यायातील 47वा श्लोक. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. अर्थात मनुष्याला अधिकार आहे तो केवळ कर्म करण्याचा. कर्मफळाची अपेक्षा आपण करू नये. येथील दुसरा महत्त्वाचा श्लोक आहे तो म्हणजे 9व्या अध्यायातील 22वा श्लोक. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात भगवंत म्हणतात, जे मला अनन्य भावानं शरण येतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो. आणि तिसरा महत्त्वाचा श्लोक म्हणजे 18व्या अध्यायातील 66वा श्लोक. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थात सर्व वृत्तींचा त्याग कर आणि मला शरण ये. मी सर्व पापांपासून तुला मुक्त करेन, तुला मोक्षाचा मार्ग दाखवेन, असं प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला अर्थात अर्जुनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सांगतात. शाश्वत आनंद अर्थात मोक्ष मिळवण्यासाठी श्रवण, मनन आणि निदिध्यासन अर्थात ऐकणं, त्याच्यावर विचार करणं, त्याचं चिंतन करणं आणि सतत त्या आनंद तत्वाच्या गोष्टींचा विचार करणं ही साधनं आहेत असं म्हटलं जातं. प्रस्थानत्रयी म्हणजे या 3 साधनांसाठी एक ग्रंथ आहे. हा आपल्या आयुष्यभराचा अमूल्य असा ठेवा आहे. यांना आपल्यापासून कधीही दूर करू नये. याचा दररोज स्वाध्याय झालाच पाहिजे. मग हे प्रस्थान आपल्याला इच्छित स्थळी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आता काही लोक म्हणतील की हे सगळं आम्हाला पटतंय, पण हे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत आणि ती भाषाच तर आम्हाला येत नाही. मग त्यातील गंभीर विषय आम्हाला कसे कळणार, त्याचं ज्ञान आम्हाला कसं होणार आणि तो शाश्वत आनंद आम्ही कसा प्राप्त करणार. श्रोते हो, याचं एकमेव उत्तर म्हणजे आपले कृपाळू संत. त्यांनी वैदिक प्रस्थानत्रयी सोप्या शब्दात आपल्या हातात आणून दिली. वैदिक प्रस्थानत्रयी हा राजमार्ग आहे, पण संतांची प्रस्थानत्रयी आपल्याला जवळच्या छोट्या निसर्गरम्य पाऊलवाटेनं घेऊन जाते आणि त्याच लक्ष्याप्रती पोचवते. महाराष्ट्रातील संतांची प्रस्थानत्रयी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची अभंग गाथा आणि समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. आता तुम्ही म्हणाल, एवढ्या संतांची भाषा विचार समजून घ्यायला आमच्याकडे वेळ कुठे आहे? त्यापेक्षा एका कुणाचं तरी सांगा. त्याची सुद्धा सोय आपल्या करुणासागर संतांनी करून ठेवली आहे. भावार्थ दीपिका, हरिपाठ आणि अमृतानुभव ही ज्ञानेश्वर महाराजांची प्रस्थानत्रयी, तर मनोबोध, दासबोध आणि आत्माराम ही समर्थांची प्रस्थानत्रयी आहे. श्रोते हो, शाश्वत आनंदाप्रत जीवाला घेऊन जाण्याची सर्व सुविधा, सर्व व्यवस्था आहे. फक्त त्यासाठी आपली तीव्र इच्छा होणं आणि क्षणिक सुखाकडं पाठ फिरवण्याची तयारी असणं आवश्यक आहे. एकदा का आपण या निश्चयानं या प्रस्थानासाठी पाऊल उचललं की संत आणि ग्रंथ आपल्याला अलगद आनंदाच्या तत्वाकडे घेऊन जाणार आहेत, हे निश्चित. प्रस्थानत्रयी याविषयी
डॉक्टर सौ सुजाता कानेटकर यांचे विचार आपण ऐकले. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मला वेदवतीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आता निरोप द्या. नमस्कार.